तीन जागांवर विधान परिषदेचं जागा वाटप अडलं. रायगड, नाशिक, जळगाववरून महायुतीत रस्सीखेच. नेत्यांच्या दिल्लीवारीनंतरही जागा वाटपाचा तिढा सुटेना. 5-5 लाख देऊन नगरसेवक उचलण्याचं काम. विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप. तर भाजपचे 100 नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा वडेट्टीवारांचा दावा. देशात इंधन दरवाढीचा भडका. गेल्या 11 दिवसात पेट्रोल 7 रुपये 34 पैसे तर डिझेल 7 रुपये 45 पैशांनी महागलं. इंधन दरवाढीमुळे देशात महागाईचा भडका उडण्याची शक्यता. पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू नका. जागतिक संकटामुळे पुरवठा साखळी विस्कळीत. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू. इंधन टंचाईवर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट. नीटचा पेपर आणि नोट्स रद्दीत विकल्याची सूत्रांची माहिती. लातूरमध्ये रद्दी विकत घेणाऱ्यांची चौकशी. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना कोठडी. मनीषा वाघमारेची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी. तर PV कुलकर्णीला 2 दिवसांची CBI कोठडी. CBIकडून मोठेगावकरच्या खासगी क्लासेसची चौकशी सुरू. तर मोठेगावकरचे नातेवाईकही चौकशीच्या फेऱ्यात. नाशिकमधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणी मतीन पटेलची गेल्या 7 तासांपासून SITकडून चौकशी. मतीनवर निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप. साताराच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात. स्कॉर्पिओ 800 फूट दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू. सातारा जिल्ह्यातल्या आसगाववर शोककळा. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. 2 जून ते 1 जुलैपर्यंत ठराव सादर करण्याचे आदेश. प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी मागवला ठराव. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगर विमानतळाचं छप्पर कोसळलं. घटनेदरम्यान विमान उड्डाण नसल्यानं दुर्घटना टळली. पुढील 2 दिवस संभाजीनगरात पावसाची शक्यता.